सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। वळसंगजवळील कर्जाळामध्ये उभ्या ट्रकला बसची धडक बसली आणि हा भीषण अपघात झालेला आहे। पुण्यावरून अक्कलकोटला देवदर्शनाला जात असताना हा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये अनेक भाविक हे जखमी झालेले आहेत। जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे। स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमींना बाहेर काढलेला आहे। काही जणांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, कधी झालाय हा अपघात आणि आतापर्यंत किती लोक यामध्ये जखमी आहेत आणि कुठे कुठे यांच्यावरती उपचार सुरू आहेत? नक्कीच प्रथमेश, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती बसचा जो आहे तो अपघात झाल्याचं दिसून येते। खरं तर 3 जण जे आहेत ते ठार झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। सोलापूर अक्कलकोट जो महामार्ग आहे या ठिकाणी कर्जाळ जे गाव आहे त्या गावापाशी त्या ट्रकचा जो आहे तो बसला जी आहे ती धडक दिली। खरं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते अक्कलकोटला दर्शनासाठी जात असतात आणि पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनाला जात असतानाच हा अपघात घडलेला आहे। खरं तर बसमध्ये जे आहे ते 30 ते 35 भाविक होते आणि मोठ्या प्रमाणात जो बस जी आहे ती ट्रकला धडकल्यानं यातील अनेक जण जे आहेत ते जखमी देखील झाले होते। मात्र भाविक जे आहेत ते जखमी झालेले त्यांना जे आहे ते आता अक्कलकोट असेल, सोलापूर असेल या ठिकाणातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर स्थानिकांनी जे आहे ते त्या ठिकाणी मोठी मदत केल्याचं दिसून आलं। बसचा जो आहे तो विचित्र असा अपघात घडलेला होता आणि यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता। त्यामुळं एकंदरीत 2 ते 3 जणांची जी आहे ती ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मोठा अपघात जो आहे तो घडल्याची घटना जी आहे ती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरतील जे वळसंग जवळील कर्जाळ आहे त्या ठिकाणी घडलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जखमींना जे आहे ते अक्कलकोट आणि सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।